ॲडल्ट्रेशन अँड ड्रग इव्हॅल्युएशन. अतिशय सिंपल अशा नोट्समध्ये हा आपण चॅप्टर बघणार आहोत. जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूयात. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांना एक माझी विनंती राहील की ज्या वेळेला आपण एक पेज पुढे घेतो त्यावेळेला लगेच त्याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला नंतर परत अभ्यास करताना किंवा नोट्स काढताना सोपं होऊन जाईल. सो चला सुरू करूयात मग. ड्रग ॲडल्ट्रेशन. ड्रग ॲडल्ट्रेशन म्हणजे काय, तर मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर एक एक प्रकारची केलेली मिसळ, ठीक आहे ना, जी ज्याचा काही ओरिजिनल प्रोडक्टशी संबंध नसतो, ज्याला भेळ मिसळ किंवा आपण मिसळ म्हणतो. द वर्थलेस ॲडमिक्चर ऑफ एनी मटेरियल इन द जेन्युन ड्रग इज नोन ॲज ड्रग ॲडल्ट्रेशन. अतिशय सिंपल आणि सोप्या अशा भाषेमध्ये किंवा एका लाईनमध्ये मी ही डेफिनेशन क्लिअर केलेली आहे. द वर्थलेस ॲडमिक्चर ऑफ एनी मटेरियल, कोणत्याही प्रकारचं असं मटेरियल की ज्याचा काहीही उपयोग नाही आहे, अशा प्रकारचा मटेरियल जेन्युन ड्रगमध्ये जर टाकला असेल तर त्याला आपण म्हणणार ॲडल्ट्रेशन. मग आता ह्या मेथड कशा आहेत बघूया आपण. मिक्सिंग ऑफ मटेरियल फ्रॉम सेम सोर्स. जर समजा आपण बार्क बघितलं तर ॲडल्ट्रेटेड विथ ॲडिशन ऑफ स्टीम पीसेस. त्याच्यामध्ये आपल्याला स्टीम पीसेस बघायला मिळतात ज्याचा काही उपयोग नसतोय, परंतु ते टाकलेले असतात. तशा प्रकारे मिक्सिंग ऑफ क्लोजली रिलेटेड पार्ट ऑफ प्लांट्स. एक्झाम्पल लीव्ज ॲडल्ट्रेटेड विथ ॲडिशन ऑफ रूट्स. बऱ्याच वेळेला अशा प्रकारचं देखील ॲडल्ट्रेशन आपल्याला बघायला मिळतं. लीव्ज ॲडल्ट्रेटेड विथ ॲडिशन ऑफ रूट्स अँड रायझोम्स आर ॲडल्ट्रेटेड विथ सॉइल्स. हे दोन प्रकारची इथं आपण एक्झाम्पल क्लिअर केलेत की लीव्ज आर ॲडल्ट्रेटेड विथ ॲडिशन ऑफ रूट्स अँड रायझोम्स आर ॲडल्ट्रेटेड विथ सॉईल. म्हणजे बऱ्याच वेळेला जर जिंजर आपण उदाहरण घेतलं तर हे ॲडल्ट्रेटेड असतं सॉईल बरोबर, मातीसोबत, ज्याचा आपल्याला वर्थलेस आहे ते ॲडमिक्चर, ठीक आहे ना. आपल्याला जिंजर हवं आहे, त्याची माती नको आहे, त्या पद्धतीनं. मिक्सिंग ऑफ मटेरियल बाय सिमिलर टू ड्रग. एक्झाम्पल टी ग्रॅन्युल्स ॲडल्ट्रेटेड विथ मड ऑर सॉईल. चहा पावडरचा कलर किंवा चहा पावडरचं टेक्स्चर आणि मातीचं टेक्स्चर जर आपण बघायला गेलं तर सारखंच असतं. सो बऱ्याच वेळेला जर आपण एकदम स्वस्तातला जर चहा जर तुम्ही बघितला असेल, चहा पावडर जर बघितली असेल, किंवा घरात जर तुम्ही किचनमध्ये जर कधी संपर्क तुमचा आला आणि जर तुम्ही चहा पावडर जर बघितली, तर जर आपण कमी किमतीची चहा पावडर घेतली तर त्याला चहाचा रंग लवकर चढत नाही. ह्याचं कारण तेच असतं बाळांनो, की त्याच्यामध्ये मड किंवा सॉईल मिक्सिंग असण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळंच ती टी पावडर ही ओरिजिनल प्राईसपेक्षा थोडी स्वस्त द्यायला व्यापाऱ्याला परवडती, आणि त्यामुळं त्याच्यामध्ये ॲडल्ट्रेशन केलं जातं मातीचं. अतिशय सोप्या भाषेत आपण हे एक्झाम्पल क्लिअर करतोय विद्यार्थी मित्रांनो. सो मिक्सिंग ऑफ सेम पार्ट ऑफ द प्लांट ऑफ डिफरंट व्हरायटीज. एक्झाम्पल जिंजर ॲडल्ट्रेटेड विथ आफ्रिकन जिंजर. बऱ्याच वेळेला तुम्हाला हे देखील बघायला मिळालं असेल की आपण ज्या वेळेला चहा पितो, मी आता चहाचंच उदाहरण पुन्हा एकदा घेतोय, तर ज्या वेळेला आपण चहा पितो त्यावेळेला आपण त्याच्यात जिंजर टाकतो, आलं टाकतो. बऱ्याच वेळेला आलं टाकल्यानंतर चहा थोडासा तिखट त्याचा फ्लेवर आपल्याला मिळतो. ज्या वेळेला आपल्याला सर्दी खोकला झाला असेल त्यावेळेला आपण आल्याचा चहा नक्की पितो. परंतु खूप वेळा तुम्ही असा अनुभव घेतला असेल विद्यार्थी मित्रांनो की जिंजर जरी आपण त्याच्यामध्ये टाकलं तरी आपल्याला तो तिखटपणा जो आहे, जो त्याचा फ्लेवर आहे, तो आपल्याला मिळत नाही. ह्याचं कारण सेम पुन्हा एकदा ॲडल्ट्रेशन झालेलं असतं. जिंजर इज ॲडल्ट्रेटेड विथ आफ्रिकन जिंजर. पुढचा पार्ट मिक्सिंग ऑफ आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चर्ड सबस्टन्स. दिस इज ऑब्झर्व्ड इन केस ऑफ ड्रग विच आर कॉस्टली. जर तुम्ही हनी म्हणजे मध जर बघितलं असेल तर हे ते सर्रास आपल्याला बघायला मिळतं की मधामध्ये साखर टाकली जाते, साखरेचा पाक टाकला जातो, आणि साखरेचा पाक जर थोडासा हीट केला तर जवळजवळ तो मधासारखाच दिसतो. आता ह्याचा तोटा काय, ॲडल्ट्रेशन का घातक ठरतं, तर ह्याचं एक बेस्ट उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हनी हा खास करून डायबेटिक पर्सनला रेकमेंड केला जातो बिकॉज दे आर स्वीट इन नेचर, आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळं डॉक्टर्स सर्रास जर एखाद्या डायबेटिक पेशंटला गोड खायची इच्छा झाली तर त्याला हनी रेकमेंड करतात. पण बऱ्याच वेळेला विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये जर ॲडल्ट्रेशन असेल तर तुम्ही विचार करू शकता की ह्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात. कारण की साखर ही त्या डायबेटिक पर्सनला अवॉइड करायची असते बिकॉज त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्त राहतो. सो ॲडल्ट्रेशनचा आपल्याला एक परिणाम किंवा घातक सिव्हिअरनेस आपल्याला कळला असेल. सो फार्मसीमध्ये असलेल्या आपल्या क्षेत्रामध्ये हे ॲडल्ट्रेशन आपल्याला अवॉइड करायचं आहे. जर आपल्याला ॲडल्ट्रेशन अवॉइड करायचे तर आपल्याला कोणताही पर्टिक्युलर ड्रग येऊन सांगणार नाही
की माझ्यामध्ये अडल्ट्रेशन झाले, आपल्याला ते इव्हॅल्युएट करायला लागेल, आपल्याला ते टेस्ट करावे लागेल. सो ड्रग इव्हॅल्युएशन, इट इज द प्रोसेस ऑफ कन्फर्मेशन ऑफ आयडेंटिटी, प्युरिटी अँड क्वालिटी ऑफ ड्रग इज नोन ॲज ड्रग इव्हॅल्युएशन. एखाद्या ड्रगचं किंवा एखाद्या पर्टिक्युलर सबस्टन्सचं जर आपण कन्फर्मेशन करणार असू, तर त्या प्रोसेसला, त्याच्या आयडेंटिफिकेशनला, त्याच्या प्युरिटीला, क्वालिटीला जर आपण जज करणार असू, कन्फर्म करणार असू की हां, हा ड्रग प्युअर आहे, हा ड्रग क्वालिटी आहे, हा ड्रग मी ओळखला आहे, आयडेंटिफाय झालेला आहे, सो त्या प्रोसेसला आपण बोलणार ड्रग इव्हॅल्युएशन. मग आता ऑब्जेक्टिव्ह बघा ड्रग इव्हॅल्युएशनचे. डिटेक्शन ऑफ ॲडल्ट्रेशन अँड सबस्टिट्यूशन इन द ड्रग. जर एखाद्या ड्रगमध्ये भेळमिसळ झाली असेल किंवा जर एखादा सबस्टिट्यूट असेल की जो ड्रग सारखाच मिळता जुळता पदार्थ त्याच्यामध्ये ॲड केला असेल, तर ते डिटेक्ट करणं. टू आयडेंटिफाय द ॲडल्टेटेड मटेरियल इन क्रूड ड्रग. जर एखाद्या क्रूड ड्रगमध्ये एखादा ॲडल्ट्रंट असेल तर ते आपण ओळखणं किंवा आयडेंटिफाय करणं. टू फाइंड आउट द पर्सेंटेज प्युरिटी ऑफ ड्रग. ड्रग हा किती % प्युअर आहे आत्ताचा, हे आपण त्याच्यामार्फत चेक करणं. टू आयडेंटिफाय द क्वालिटी ऑफ क्रूड ड्रग बाय कम्प्लाइंग विथ स्टँडर्ड ॲज पर फार्माकोपिया. फार्माकोपियामध्ये असलेल्या स्टँडर्डला हा ड्रग खरा उतरतोय का, हे आपण बघणं. याच्या काही मेथड्स आहेत. सगळ्यात पहिली मेथड आहे ती मॉर्फॉलॉजिकल मेथड, दुसरी आहे ती मायक्रोस्कोपिकल मेथड, तिसरी फिजिकल मेथड, चौथी केमिकल मेथड आणि लास्ट जी आहे ती आहे बायोलॉजिकल मेथड. ह्या मेथड्स अतिशय सोप्या आहेत मित्रांनो. बऱ्याच वेळेला आपण थोडंसं कानाडोळा करतो किंवा वाचताना आपल्याला थोडंसं म्हणजे बोर होतं किंवा कन्सेप्ट समजत नसल्यामुळे आपण त्याच्या डीपमध्ये जात नाही. परंतु डिप्लोमाचा जर सिलेबस आपण बघायला गेला, MSBTने जो डिझाईन करून दिला आहे, ह्याच्यामध्ये ते प्रॅक्टिकल वर्क आहे. ह्याच्यामध्ये आपण दुसरं काहीच करत नाही. ह्याच्यामध्ये आपण ड्रग इव्हॅल्युएटच करत असतो. सो ज्या आता मी तुम्हाला ही प्रोसेस सांगतोय त्यावेळेला तुम्ही जे डिप्लोमाचं आपलं जे प्रॅक्टिकलचं जे वर्क आहे ते थोडंसं जर आठवलं तर मला वाटते तुमचं काम अजून सोपं होऊन जाईल. आणि मीही तोच प्रयत्न करणार आहे की जेणेकरून तुमचा अभ्यास हा सोपा होऊन जाईल. ह्या व्हिडिओ बनवताना थोडी मेहनत घ्यावी लागते बाळांनो, तरी कृपया करून ज्या वेळेला व्हिडिओ बघताय जर तुम्हाला ही आवडली तर त्याला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. सो मॉर्फॉलॉजिकल मेथड प्रथम बघतोय आपण. पहिली मेथड. In this method, morphological character of the drug are considered. In this method, evaluation of crude drug is carried out by sensory organ. Therefore, it is also known as organoleptic methods. अर्थातच ऑर्गन इथे इन्व्हॉल्व असतात. आपले स्किन, आपले डोळे, नाक. आपण त्या ड्रगचा स्मेल घेतो, आपण त्या डोळ्याने ड्रग बघतो, हाताने आपण त्याला स्पर्श करतो. सो ऑर्गन्स इथे इन्व्हॉल्व असल्यामुळं ऑर्गॅनोलेप्टिक मेथड असंही ह्या मेथडला म्हणलं जातं. इन धिस मेथड जनरली होल ड्रग आर एक्झामाइन, देअरफॉर इट इज ऑल्सो नोन ॲज मॅक्रोस्कोपिक मेथड. ह्या मेथडमध्ये आपण हा पूर्ण ड्रग बघत असल्यामुळं ह्याला आपण मॅक्रोस्कोपिक मेथड देखील म्हणतो. फॉलोविंग मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर्स आर कन्सिडर. ह्याच्यामध्ये आपण कोणते कोणते कॅरेक्टर आपण जास्ती करून बघतो, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं शेप. द शेप ऑफ लीव्ज, रूट्स, बार्क्स, फ्लावर्स आर कम्प्लाइड विथ स्टँडर्ड बाय व्हिज्युअल इन्स्पेक्शन. आपण बऱ्याच वेळेला मार्केटमध्ये जर गेलो, जर आपण मँगो, आता पुढं मे महिना लागतोय, आंब्याचा सीझन आहे, जर आपण आंबा जर खरेदी करायला गेलो तर आपण डोळ्याने त्याला इन्स्पेक्ट करतो, हातानं चेक करतो आणि त्यानंतरच आपण तो आंबा खरेदी करतो. त्याच पद्धतीचं इव्हॅल्युएशनला आपण म्हणणार मॉर्फॉलॉजिकल मेथड. मग त्याच्यामध्ये आपण शेप बघतो, कलर बघतो, त्याचा ओडर बघतो, टेस्ट बघतो. बऱ्याच वेळेला आपल्याला दुकानदार तो आंबा थोडासा कट करून एक पीस आपल्याला सॅम्पल म्हणून देतो टेस्ट करण्यासाठी, आणि त्यावर आपण आपला आंबा घ्यायचा का नाही ते आपण ठरवतो. अगदी तीच मेथड, त्याच मेथडला आपण बोलतो मॉर्फॉलॉजिकल मेथड. सो कलर, ओडर, टेस्ट याविषयी जास्त मी न बोलता डायरेक्ट पुढं फ्रॅक्चरकडे येतो. इट मीन्स ब्रोकन सरफेस ऑफ द बार्क. इट कॅन बी हॅपन ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन अँड हँडलिंग. बऱ्याच वेळेला जर आपण सिंकोना बार्क आपण माहिती असेल, आपण प्रॅक्टिकलमध्ये बघितलेलं आहे, तर बऱ्याच वेळेला हे बार्क युनिफॉर्म साईजमध्ये नसतं आणि अर्थातच ते युनिफॉर्म साईजमध्ये नसणारही, कारण की ते ट्रान्सपोर्टेशनमध्ये, हँडलिंगमध्ये थोडं त्याचं ब्रेक व्हायचे चान्सेस जास्त राहतात. बस त्यालाच म्हणतात फ्रॅक्चर. टाईप ऑफ फ्रॅक्चर. फ्रॅक्चरचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे शॉर्ट फ्रॅक्चर, लॅमिनेटेड फ्रॅक्चर्स. हे ह्या फ्रॅक्चरचे प्रकार आहेत.
आता आपण ॲडव्हान्टेज बघणार आहे मॉर्फॉलॉजिकल मेथडचे. ही सगळ्यात सोपी मेथड आहे बाळांनो. मला वाटतं ह्याविषयी तुम्हाला जास्त बोलणं गरजेचं मला वाटत नाही. नॉट रिक्वायरमेंट ऑफ एनी स्पेशल इक्विपमेंट. हे बघण्यासाठी किंवा ही मेथड करण्यासाठी कुठल्याही इक्विपमेंटची आपल्याला इथं गरज नाही आहे. कुठला स्पेशल एक्सपेरिमेंट करायची गरज नाही आहे. सो नॉट रिक्वायर्ड ऑफ एनी स्पेशल एक्सपेरिमेंट. इट इज अ व्हेरी चीप मेथड. स्वस्त मेथड आहे. डोळ्यांनी बघायचे, हाताने स्पर्श करायचा आहे आणि स्मेल घ्यायचा आहे नाकाने. इट हेल्प इन प्रायमरी आयडेंटिफिकेशन ऑफ क्रूड ड्रग. ही सगळ्यात पहिली मेथड आहे ज्या आपण ड्रग बघतो, इन्स्पेक्ट करतो असंही म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. मग आपण बघतोय डिसएडव्हान्टेज ऑफ मॉर्फॉलॉजिकल मेथड. इट इज अ टाइम कन्झ्युमिंग मेथड. ही थोडीशी टाइम कन्झ्युमिंग मेथड आहे. थोडा आपल्याला वेळ द्यावा लागतो हे मेथड फॉलो करत असताना. सेन्सरी ऑर्गन्स हॅव सम लिमिट्स. सो पर्सन टू पर्सन व्हॅरिएशन इज ऑकर्ड. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं छोटं उदाहरण तुम्हाला देऊ शकतो की जर एखादा पर्सन सर्दी झाली असेल त्याला, तर तो स्मेल चांगल्या प्रकारे घेऊ शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला ताप आला असेल तर त्याला स्किनचा जो स्पर्श ज्याला आपण म्हणतो सेन्सरी ऑर्गनमधलं स्किन, तर ते त्याला जास्त लवकर जाणवू शकत नाही. सो सेन्सरी ऑर्गन्स हॅव सम लिमिट्स. ह्याला थोड्या प्रकारच्या लिमिट्स येतात आणि त्याच्यामुळं इन्स्पेक्शनमध्ये थोडंसं व्हॅरिएशन येऊ शकतं. हा डिसएडव्हान्टेज आहे. इट रिक्वायर्ड लार्ज क्वांटिटी ऑफ सॅम्पल टू आयडेंटिफाय. जर एक 10-15 मँगो असतील तर त्यातला आपण एक चांगला निवडू शकतो त्याच पद्धतीनं.